धाराशिवच्या राजकारणात नातेसंबंध, निष्ठा आणि सत्ता समीकरण याचा गुंता नवीन नाही. मात्र धनंजय सावंत यांनी आपल्या चुलते माजी मंत्री तानाजीराव सावंत यांच्या विरोधात उभी राहत घेतलेली बंडखोर भूमिका ही केवळ कौटुंबिक मतभेदांची बाब राहिलेली नाही, तर ती स्थानिक राजकारणातील बदलत्या शक्ती संतुलनाची नांदी ठरली. परंपरागत नेतृत्वाला आव्हान देत त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला भाजपने दिलेले उघड समर्थन हे त्या संघर्षाला राजकीय धार देणारे ठरले. माजी आमदार तथा भाजपचे नेते सुजितसिंह ठाकूर यांनी दिलेले पाठबळ हे केवळ व्यक्तिगत समर्थन नसून ते स्थानिक पातळीवर नव्या नेतृत्वाला पुढे आणण्याच्या पक्षाचा राजकीय डाव असल्याचे स्पष्ट दिसते. महायुतीकडे 37 सदस्यांचा दावा करण्यात येत असला तरी हा आकडा केवळ संख्याबळाचा नाही, तो भविष्यातील सत्ता स्थापनेच्या संकेत आहे. या दाव्यामागे आत्मविश्वास जितका आहे तितकाच तो विरोधकांना दिलेला राजकीय संदेशही आहे. धनंजय सावंत आणि मल्हार पाटील यांची लोकसभेपासूनची घनिष्ठ मैत्री हे या संपूर्ण समीकरणातील आणखी एक महत्वाचे अंग आहे. वैयक्तिक मैत्रीचे राजकीय समीकरणात रूपांतर झाले तर स्थानिक सत्तेच्या गणितात अनपेक्षित वळणे येऊ शकतात. आजच्या राजकारणात वैचारिक भूमिका आणि निष्ठा यांच्या इतकीच वैयक्तिक समीकरणेही निर्णायक ठरत आहेत. एकूण धाराशिव मधील ही घडामोडी केवळ एका कुटुंबातील राजकीय संघर्ष म्हणून पाहता येणार नाही. ती स्थानिक नेतृत्वातील पिढीबद्दल पक्षनिष्ठेपेक्षा राजकीय शक्यतांना दिलेले प्राधान्य आणि महायुतीच्या माध्यमातून सत्तेची पुनर्रचना करण्याच्या प्रयत्नांची नांदी आहे. आगामी काळात या समीकरणाचा परिणाम केवळ एका निवडणुकीपुरता मर्यादित राहणार नाही, तर जिल्ह्याच्या राजकीय दिशादर्शनावरही त्याचा प्रभाव पडणार आहे. निश्चित महाराष्ट्रातील अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या साबरमती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. नमस्कार, मी परवेश शेख, साबरमती न्यूज, उस्मानाबाद, धाराशिव.